तेलाचा वापर न करता वर्षभर टिकणारा वाळवणाचा पदार्थ बनवतोय। अर्धा किलो पोहे मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले। गार झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे। एखाद्या चाळणीने चाळून घेतले। आता हे तयार पीठ एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं। 2.5 वाटी पिठासाठी मी इथे 5 वाटी पाणी गरम करत ठेवलं। यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा पापडखार घालायचा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता पाणी इथे कोमट झालंय। 1 वाटी पाणी मी आधी काढून ठेवले। आता बाकीचं उरलेलं सर्व पाणी म्हणजे 4 वाटी पाणी मी इथे टाकून घेतलंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता जे 1 वाटी पाणी काढून ठेवलं त्यातलं अर्धी वाटी पाणी मी इथे टाकून एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवले। 5 मिनिटानंतर व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। अशा पद्धतीची सोऱ्याची प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये आता व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने आपल्याला हे बॉबी पापड किंवा कुरकुरे बनवून घ्यायचे। 2 दिवस उन्हात सुकवून घेतले। आता तळून बघूयात। मस्तच कुरकुरीत असे हे पोह्यांचे मिरगुंड तयार झालेत। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा।